नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज मसूर डाळ डोसे बनवणार आहोत। एकदम झटपट असे तयार होणारे डोसे। रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्यासाठी मी इथे मसूरची डाळ घेतली। तर डाळ आपल्याला 1 तास भिजवायची आहे। त्याच्यामध्ये मी 1 वाटी पोहे टाकते। तर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 1 तास भिजवायचे। त्यानंतर डोसे करायचे। तर स्वच्छ पाण्याने धुवून आपण आधी भिजत घालूया 1 तास। डाळ भिजते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। तर चटणीसाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याची चटणी बनवते मी। तर शेंगदाणे असे थोडेसे लालसर भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजले का त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे। त्याच्यात थोडासा कांदा टाकायचा। कांदा परतून घ्यायचा आपल्याला। कांदा परतत असताना त्याच्यामध्ये तीळ टाकायचे थोडेसे। त्यानंतर लाल मिरची टाकायची। सर्व एकत्र थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर याचं वाटण करायचं। तर हे भाजून झाले आपल्याला याचं वाटण करायचे। बारीक चटणीप्रमाणे वाटण करून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर। तरी तर आपली चटणी बनवून तयार झाली। या पद्धतीने वाटून घ्यायची। त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊ। याला आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। सर्व एकत्र करायचे। या पद्धतीने चटणी बनवायची। थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। त्यानंतर मी इथे पॅन गरम केला। त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं। याच्यामध्ये मोहरी टाकायची। चटणीला तडका द्यायचा आपल्याला। तरी इथे चटणी बनवून तयार झाली, पाहू शकता। तरी इथे आपली डाळ पण भिजली। 1 तास झाला। 1 तासात डाळ भिजते। मसूरची डाळ लवकर भिजते। एकदम छान अशी फुगून वरती आली। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दळून घ्यायची। मी आधी स्वच्छ पाण्याने धुतली होती। 2-3 पाण्याने मी आधीच धुवून घेतलेली आहे। त्यामुळे आता धुवायची काही जास्त गरज नाही। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचे। आपण जसं तांदळाचे डोसे करतो त्याचप्रमाणे पाणी टाकून दळायचं आहे थोडंसं। तर इथे ह्या पद्धतीने दळून घ्यायचे। आता याचप्रमाणे एका बाउलमध्ये काढायचे। एका भांड्यामध्ये काढून घेते। त्यानंतर आपल्याला याच पद्धतीने दुसरी पण डाळ दळून घ्यायची। एकदम बारीक दळायची अशी। हे डोसे छान होतात मऊसूत। तरी इथे आपली डाळ दळून झाली, पाहू शकता। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पातळ करायची थोडीशी, जास्त पातळ पण नको, थोडीशी घट्टसरच ठेवायची। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। तर या पद्धतीने याच्यात अजून थोडंसं पाणी लागणार आहे। तर पाणी टाकायचं आहे। जसे आपण तांदळाचे डोसे काढतो त्याप्रमाणे पातळ करायचं, म्हणजे जास्त पातळ नको, थोडंसं घट्टसर। हे पहा, या पद्धतीने बॅटर तयार करायचे। तर याचे आता आपण डोसे काढून घेऊ। त्यानंतर गॅसवरती डोशाचा तवा ठेवायचा आहे तापवायला। डोशाचाच तवा घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं आपल्याला तवा, म्हणजे डोसा पसरवताना एकसारखा पसरवता येतो। त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे। ते पण थोडंसं आपल्याला पुसून घ्यायचं। त्यानंतर याच्यावरती आपण जे बॅटर बनवलं होतं ते पसरून घ्यायचं याच्यावरती। तवा आधी पुसल्याने काय होतं, एकसारखा डोसा पसरवता येतो तव्यावरती। हे बघा, या पद्धतीने हलक्या हाताने डोसा बनवायचा आहे।
आता एक साईड छान भाजल्याच्या नंतरच आपल्याला पलटी करायचं आहे. एक साईड भाजून झाली, परत वरतून आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. मी याच्यावरती तेल टाकले आणि आता पलटी करून घ्यायचे. हे पहा, या पद्धतीने डोसे बनवायचे सगळे. आता दोन्ही साईड छान भाजून घ्यायचे. तर इथं आपला डोसा बनवून तयार झाला. दोन्ही साईड छान भाजून झाली. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपल्याला. आणि याच पद्धतीने दुसरे पण डोसे आपल्याला काढून घ्यायचे. तर सर्व डोसे याच पद्धतीने काढायचे. आपले मसूर डाळ डोसे बनवून तयार झाले. पाहू शकता एकदम छान असे डोसे झालेत. तर या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.